मराठवाड्यात आलं की जिवंत माणसात आल्याचं मी नेहमी सांगतो. किल्ले सगळे आमच्या भागात आहेत आणि मावळे सगळे तुमच्या भागात आहेत. त्यामुळे मराठवाड्यात आलं की जिवंत माणसात आल्याची जाणीव होते. देश स्वतंत्र झाला तरी मराठवाडा स्वतंत्र झाला नव्हता. देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं आणि मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळायला 1948 साल उजडावं लागलं. भोगलेलं सोसलेलं हे सारं उरात साठवलेलं आणि सातत्यानं संघर्ष करत राहणारं मन मराठवाड्याला लाभलंय. संघर्ष हा त्यांच्या जीवनाचा सगळ्यात मोठा भाग आहे. त्यामुळे या संघर्षातून उभा राहिलेली माणसं ज्यावेळी अशी समोर येतात त्यावेळी त्यांच्या यशाला जाणीवपूर्वक सलाम करावा लागतो. आभाळातल्या बापानं विजांना पाठवून तेजरावांचे दोन्ही हातच काढून घेतले. पण या तेजरावांनी सुद्धा त्या आभाळाच्या बापाला सांगितलं, कुणी सांगितलं तुला हात नाहीत म्हणून कष्ट करता येत नाही. उरात जिद्द असली की पुष्कळ झालं, उरात इच्छाशक्ती झाली की बलाढ्य झालं, अंगात रग असली आणि उरात जिगर असली की भलं भलंच झालं. या माणसाच्या नावातच तेज आहे. साक्षात विजेचं तेज सुद्धा तेजरावांचं तेज काढून घेऊ शकलं नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आणि मग हात नसलेला तेजराव जर काळ्या मातीतनं हिरवं सोनं उगवत असेल तर धडधाकट असलेली तुमच्यासारखी पोरं पांढऱ्या कागदावर मार्कांचं सोनं का नाही पिकवणार? हा साधा सोपा विषय. त्यामुळे कष्टाच्या बाबतीमध्ये मराठवाडा जेवढा पुढे आहे तेवढा बुद्धीच्या बाबतीमध्ये मराठवाडा अग्रेसरच आहे. याची जाणीव या सोहळ्याच्या निमित्तानं निश्चितपणे झाली. खर तर मी ज्यावेळी या विजेत्यांचं मनोगत ऐकत होतो त्यावेळी जाणवलं की बऱ्याच अशा सोहळ्यामध्ये यशाचंही ओझं होतं, कष्टाच्या आठवणींचं मोहळ मग ताजं होतं. सांगायचं बोलायचं बरंच असतं, दाखवायचंही काही खूप असतं. पाठीशी कुणातरी शाबासकीची थाप घेऊन उभा असतं, त्याच्याकडं बघत मन एवढंच सांगतं, खरं तर सारं यश तुझंच आहे रिलायबल. चुकून तुमच्या ऐवजी विजेत्यांमध्ये नाव फक्त माझं होतं. खरं तर मराठवाड्यासारख्या भागामध्ये जिथं नेहमीच शिक्षण मिळणं कठीण आहे, जास्तीत जास्त आम्ही रोजच्या पाट्या टाकत पुढे जावं, वर्गाची एक एक पायरी चढत वर जावं, जमलं तर बीएड डीएड करावं, अगदीच कुणी पालक सुशिक्षित भेसला तर मेडिकल इंजिनिअरिंगला जावं, नाहीतर कुठेतरी खरडेगाशी करत राहावं, अशी मानसिकता असणाऱ्या या भागामध्ये या मातीतल्या पोरांनी खरं तर आता नागरी सेवेमध्ये गेलं पाहिजे, स्पर्धा परीक्षांमध्ये पुढे झालं पाहिजे, जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार मामलेदार प्रांताधिकारी पोलीस बनलं पाहिजे. आणि या भागातल्या प्रश्नांची स्वतःला असलेली जाण, त्याची उत्तरं शोधायला त्यांनी आता स्वतः पुढे झालं पाहिजे. हा एक वेगळा नवा आशावाद घेऊन धनंजय आकाते सारखा झपाटलेला माणूस या मराठवाड्यातल्या पोरांना अधिकारी बनवायला निघाला. ही गोष्टच फार महत्वाची आहे. खर तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सातत्यानं मराठवाडा मागं राहिला असं सांगितलं जातं, मराठवाड्याचा अनुशेष पुरा केला पाहिजे असं बोललं जातं. धनंजय आकाते, आपण सगळ्यात मोठं काम करत आहात. आपल्या या स्पर्धा परीक्षा केंद्रातनं निर्माण झालेले अधिकारी मराठवाड्याचा मागासलेपणाचा शिक्का पुसून टाकतील आणि मराठवाड्याचा अनुशेष विकासाचा पूर्ण करतील. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.
खर तर मी कायम सांगत असतो, एसी रूम मध्ये बसून आणि बिस्लरीतलं पाणी पिऊन दुष्काळावर उपाययोजना कधी करता येत नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. चटके खावे लागतात, फटके सोसावे लागतात, निरीक्षण करावं लागतं, जाणीवा जागृत करून घ्याव्या लागतात. हे सगळं दुखरं भोगावं लागतं. तेव्हा कळतं की नेमकं कुठं सलतंय, कुठं दुखतंय आणि याच्यावर उपाय काय करायला हवा हे सगळं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे काळ्या मातीतली पोरं ज्यावेळी काळ्या मातीच्या उद्धारासाठी पुढं होतील, त्यावेळी काळ्या मातीतलं सोनं आणि सोनं पिकवणारा बळीराजा खऱ्या अर्थानं सुखी होईल. आणि या मराठवाड्यात येणाऱ्या काळामध्ये एकाही शेतकऱ्याची आत्महत्या घडणार नाही. ही सगळ्यात मोठी वेगळी सुखाची नांदी इथं निर्माण होईल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण त्या दृष्टीनं प्रयत्न करावे. खरतराचा सोहळा वेगळ्या दृष्टीचा. आज जे यशस्वी झाले त्यांचा गुणगौरव, त्यांचा सत्कार इथं झाला. पण त्याच्याही पलीकडे मला ही गोष्ट महत्वाची वाटली. ही गोष्ट महत्वाचीच आहे, खूप महत्वाची आहे. मी नेहमी सांगतो, खर तर ज्या मावळ खोऱ्यामध्ये स्वराज्य उभा राहिलं, ते स्वराज्य उभा करणारे छत्रपती शिवाजी महाराज. पण शिवाजी महाराजांची आई जिजाऊ त्या विदर्भातल्या आणि शिवाजी महाराजांचे पिताजी शहाजीराजे ते मराठवाड्यातले, म्हणजे विदर्भातली लेक येते आणि या मराठवाड्यातला पुत्र उभा राहतो. आणि त्यांच्या जाणीवेतनं स्वराज्य उभा करणारा राजा शिवछत्रपती माझ्या महाराष्ट्रावर लोककल्याणकारी छत्र उभा करतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खर तर शहाजी राजांसारखा पिता जर शिवरायांना लाभला नसता तर काय झालं असतं, हा सगळ्यात मोठा चिंतेचा विषय आहे. स्वराज्य संस्थापक म्हणून शहाजी राजांचा उल्लेख होतो. याचाच अर्थ या स्वराज्य संस्थापकामध्ये मराठवाड्याचंच नाव घ्यावं लागतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे ज्यांनी स्वराज्याची संकल्पना मांडली अशी माणसं आपण आहात. हा सगळ्यात त्याच्या पाठीमागचा भूमिका आहे. पण हे स्वराज्य उभा राहिलं कसं निर्माण झालं हे? खर तर शहाजी राजांच्या सांगण्यावरनं मासाहेब जिजाऊ पुण्यात आल्या. उद्ध्वस्त झालेलं पुणे, भकास कंगाल झालेलं पुणे, राया रावणा गडवाचा नांग तुला सगळ्या पुण्यावरनं सगळी भूमी उजाड करून टाकलेली. याच भूमीत एक पहार रोवलेली, तुटकेवान फुटकी कवडीतील अडकवलेली आणि सांगितलं इथल्या रैत्याला इथं वस्ती करणं अशुभ, जो कोणी वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. आणि माणसं त्या भयाना परगंदा झाली. सह्याद्रीच्या निबिड दऱ्या परत कडका परत जीव मुठीत घेऊन कशपशी जगायला लागली. जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं, एवढाच त्यांच्या आयुष्याचा अट्टाहास झाला. अशा पुण्यात आल्यात मासाहेब. राज्य करायचं, जहागिरी चालवायची, पण राज्य करावं कुणावर, जहागिरी चालवावी कुणावर? होतो कोण इथं दगडा थोंड्यांवर? अरे माणसं होती कुठं? माणसं दूर दऱ्या फऱ्यात परगंदा. मासाहेबांनी त्या परगंदा लोकांना घातली साथ. या परत या गावात. आणि रैतीने विचारलं कुणाच्या भरोशावर? आणि कडाडल्या जिजाऊ तुमच्या शिवबाराजांच्या भरोशावर. या राजे समर्थ आहेत. पण त्याच वेळी रैत्याने बोट दाखवलं मातीच्या उरात रोल्या गेल्या पहारीकडं आणि विचारलं कसं यावं इथं आलो तर आमचा निर्वंश होईल. आणि त्या सरशी मासाहेब झाल्या पुढं मातीच्या उरातली ती पार उचकटली, दूर भिरकावून दिली, अंधश्रद्धेचं जोकट झुगारलं आणि कडाडल्या मासाहेब मी राहीन इथं, उद्या माझा झाला निर्वंश तरी. आपल्या एकुलत्या एक शिवबाला सोबत घेऊन मासाहेब पुण्यात राहायला लागल्या. बघता बघता रैताला विश्वास आला, अरे मासाहेब राहता इथं, आपण का नाही? रैत परतू लागली, घर गजबजू लागली, गावं कुजूजू लागली. पण रैत्या पुढे पुन्हा एकदा प्रश्न पडला, गावात राहिलो, घरात राहिलो, पण खावं काय, प्यावं काय, शेती करावी तर पेरावं काय, काय आहे आपल्याकडं? आणि मग त्यावेळी महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली. या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ. या स्वराज्य नावाच्या संस्थेतून इथल्या शेतकऱ्यांना बियाणं दिली, खतं दिली, बैला जोड्या दिल्या. बघता बघता शेतकरी रानात गेला, पेरणी झाली, मोत्यासारख्या दाण्याची कणसं लागू लागली. शेतकरी आनंदित झाला, कष्टाला फळ आलं. पण त्या काळजात कल्लोळ उडाला. आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्यातली रानगव्यासारखी जनावरं उभ्या पिकात हैदोस घालायची, सगळं पीक पायाखाली तुडवायची, उभं रान स्तनाभूत करायची. डोळ्यात देखत उभं पीक वाया जाताना दिसू लागलं. शेतकरी हवालदिल झाला, धावत धावत मासाहेबांकडे गेला. सांगता झाला, मासाहेब पेरणी तर झाली, पिकं तर आली, मोत्यासारख्या दाण्याची कणसई लगडली, पण मासाहेब जनावर उच्छाद मांडत्यात, उभ्या पिकात हैदोस घालत्यात, सगळं पीक नाशिवत्यात, काहीतरी करा मासाहेब. मासाहेबांना कळून चुकलं. पिकं जगली तर शेतकरी जगेल, पिकं जगली पाहिजेत. दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीतनं एक विलक्षण युक्ती बाहेर पडली आणि मासाहेबांनी आसपासच्या गावागावात दौंडी दिली. जो कुणी पिकात उच्छाद मांडणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल. आणि गावागावातनं तरणीबाण जिगरबाज पोरं बाहेर पडली. रातोरात पिकाभोवती पहरा करायला लागली. एखादं जनावर खुसपसताना दिसलं की त्याच्या चपळाने छेप मारायला लागली, त्याच्या मुसक्या आवळायला लागली, शेपटी तोडायला लागली आणि दाखवायला मासाहेबांकडे घेऊन यायला लागली. सोन्याचं कड मिळवायला लागली. एकाच दगडात दोन पक्षी मारले मासाहेबांनी. एक जनावरांपासून पिकाचं संरक्षण झालं आणि दोन स्वराज्यासाठी आवश्यक असणारी जिगरबाज मावळ्यांची मांदियाळी आपोआप गोळा झाली.
एके दिवशी रात्री 1:30-2चा प्रहर होता. लाल महाल संत शांत निद्रिस्त झालेला. अचानक बाहेर 5-6 पोरांचा गलका ऐकू आला. तसा पहारेकरी धावत धावत पुढे झाला. 5-6 तरणीबाण पोरं. एका पोराच्या खांद्यावर भलमोठं रानगाव्याचं धूड. पहारेकरने विचारलं, काय र? तसं एक तरणबाण पोरग म्हणाल, मासाहेबांनी भेटायचं आहे. का र? मासाहेबांनी दौंडी दिली ती नव, जो कोणी जनावराची शिकार करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल. हे काय जनावर घेऊनच आलोय नव? तसा पहारेकरी म्हणणार, पर सकाळी की मासाहेब झोपल्यात आता. नाही नाही, मासाहेबांनी भेटल्या बेगार जाणार नाही. अरे येडा का फोडाल्या का? रातचं 1:30 वाजल्यात. सकाळी की मासाहेब झोपल्यात आता. नाही नाही, मासाहेबांनी भेटल्या बेगार जाणार नाही. पोरं ऐकायला तयार नाही. तोपर्यंत बाहेरचा तो गोंधळ ऐकून मासाहेब स्वतः जातीनं येत्या झाल्या. काय गडबड रे? तसं एक तरणबाण पोरग सरदिशी पुढे झालं. मासाहेब मासाहेब मासाहेब, तुम्ही दौंडी दिली ती नव, जो कोणी जनावराची शिकार करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल. हे काय जनावर घेऊन चालू नव? मासाहेबाने एकदा त्या पोराकडं एकदा त्या जनावराकडे बघितलं आणि मासाहेब त्याला म्हणाल्या, अरे पण आम्ही दौंडीत असंही सांगितलेलं की अख्खं जनावर दाखवायला आणायची गरज नाही, नुसती शेपटी दाखवायला आणली तरी चालेल. की अख्खं जनावर कशाला घेऊन आला? तशी त्या पोरानं मान खाली घातली आणि ते पोर मासाहेबांना म्हणालं, मासाहेब ध्येनातच नाही राहिलं बघा. आणि काय रे, सकाळी आला असता तर आम्ही काय तुला सोन्याचं कड दिलं नसतं? एवढा जसं ऐकलं तस त्या पोराच्या दोन्ही डोळ्यातनं खळखळ पाणी उघडायला लागलं. त्याला हुंदका फुटला. नालेला हुंदका दाबत तो पोर मासाहेबांना म्हणाला, मासाहेब सोन्याचं कडं मिळावं म्हणून नाही आलो मासाहेब. मासाहेब तुमच्या कौतुकाची थाप माया पाठीवर पडावी म्हणून आलो मासाहेब. मासाहेब तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडली ना की 10 हत्तीचं बळ येतं. त्या जनावराची शिकार केली आणि वाटलं कवा एकदा तुमच्या जवळ येतो आणि कवा एकदा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर घेतो. सोन्याचं कडं नको मासाहेब, तुमच्या कौतुकाची थाप फक्त माया पाठीवर पडू द्या. मासाहेब पुढे झाल्या. त्या पोराचे डोळे पुसले. त्याला विचारलं, नाव काय रे तुझं? तसं ते पोर म्हणाल, दाना. दानाजी मालुसरा, उमराट गावचाची. आणि त्या दिवसापासून तान्हा जो मासाहेबांचा झाला तो मरेपर्यंत स्वराज्याचा राहिला. एक कौतुकाची थाप माझ्या तानाजीला खडवणारी ठरली. खर तर ज्या समाजामध्ये पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसं असतात त्या समाजामध्ये नररत्न उगवतात. आणि ज्या समाजामध्ये पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसं नसतात तिथं नररत्न कधी उगवत नसतात. हा सगळ्यात मोठा अध्याय आहे. स्वराज्य हे तलवारीच्या पात्यावर नाही, स्वराज्य हे कौतुकाच्या थाप्यावर उभा राहिलंय. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. खर तर तानाजी उभा करायचा तर त्याच्या हातात तलवारीपेक्षा त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणं ही सगळ्यात महत्वाची गरज असते. आका ते सर, आपण पोरांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकता आहात आणि उद्याच्या काळातले तानाजी बाजी मुरार बाजी उभा करता आहात जे उद्या मयात गतीसाठी या देशासाठी झटणार आहे. त्यामुळे मला सगळ्यात महत्वाचा वाटला आपला आजचा सोहळा की जिथं आपण या विजेत्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली, बस हा सगळ्यात मोठा सन्मान असतो. खर तर काही ठराविक संख्येतल्या लोकांनी इथं येऊन सन्मान स्वीकारला, त्याच्या कितीतरी पटीनं लोक समोर बसलीत. पण यांचा होणारा सत्कार त्या प्रत्येकाच्या मनात प्रेरणा निर्माण केल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. उद्याच्या पुढच्या वर्षाच्या सोहळ्यामध्ये या मंचावर आपल्यालाही आलं पाहिजे, आपण ही केलं पाहिजे, ही भावना निश्चितपणे इथल्या प्रत्येकाच्या उरात निर्माण होईल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे गौरवाचा नव्हे, हा प्रेरणेचा सोहळा आहे असं निश्चितपणे या निमित्तानं आपल्याला म्हणतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण करत आहात, हे सगळ्यात महत्वाचं आहे. खरं तर क्षमता प्रत्येकामध्ये असते, सामर्थ्य प्रत्येकामध्ये असतं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. पण ते आहे हे सांगणारं कुणीतरी असावं लागतं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ते काम आपण करत आहात, त्यांच्यातलं चांगलं चांगलं जे आहे ते बाहेर काढत आहात, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. खरं तर एखादी गोष्टाची सुरुवात झाली की ती गोष्ट सिद्धीस जातेच आणि सिद्धीस गोष्ट ती जाते त्या गोष्टीची सुरुवात होते. परवा वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती, गेल्या 25 वर्षात ज्याच्या हातून एकही अपघात झाला नाही अशा ड्रायव्हरनी मुलाखतीला यावं. मुलाखती चालू झाल्या, पहिल्या ड्रायव्हरला विचारलं, काय हो गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? म्हणलं अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही, फक्त गाडी एकदा ब्रेक फेल झाली म्हणून दरीत कोसळलो, पण बाकी कुठं टच नाही. त्याला म्हणले चला बाजूला,
दुसऱ्याला विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही. म्हटलं विषय नाही, प्रश्नच नाही, फक्त एक जण पुढनं येऊन माझ्या अंगावर आदळला तेवढंच काय ते, पण बाकी कुठं धक्का नाही. त्यालाही म्हटले चला बाजूला. तिसऱ्याला विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही. तुम्हाला अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही, साक्षी पुरावे कागदपत्र सारं तपासलं. या माणसाच्या हातून गेल्या 25 वर्षात एकही अपघात नाही. त्या मुलाखत घेणाऱ्याला आश्चर्य वाटलं. त्यानं न राहून विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही, तुमच्या या यशाचं रहस्य काय? त्यावेळी समोरचा ड्रायव्हर शांतपणे म्हणाला, गेल्या 25 वर्षापूर्वी माझी गाडी जी मी एकदा गॅरेजला लावली, परत बाहेरच नाही काढली. ज्यांच्या गाड्या गॅरेजला, त्यांचा अपघात व्हायचा विषयच येत नाही. पण ज्यांच्या गाड्या गॅरेजला, त्यांना आयुष्यात कधी ध्येयही गाठता येत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ध्येय गाठायचं असेल तर गाड्या रस्त्यावर आणाव्याच लागतील. आणि रस्ते म्हणले तर खड्डे ठरलेले, टक्के टोनपे ठरलेले, ऊन वारं वादळ पाऊस याच्याची सुंदर ठरलेली, हे सगळं सोसणं ज्याला जमतं, हे सगळं सहन करणं ज्याला जमतं आणि सातत्यानं चिकाटीनं प्रवास चालू ठेवणं ज्याला साधतं, त्याला यश मिळवणं जिंकतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपला संघर्ष जेवढा मोठा, तेवढी आपली उंची मोठी असते. आपली उंची तेवढी मोठी होते जेवढा आपला संघर्ष मोठा असतो. ही सगळ्यात महत्वाची. तुम्ही कुठे पोहोचला आहात याचं उत्तर जर शोधलं, तुमची उंची एवढी आहे ना, बरोबर एवढाच संघर्ष आपण केलाय. तुम्ही अधिक उंचीवर, तुम्ही अधिक संघर्ष. 385 वर्ष झाली. शिवाजी महाराजांना मी विसरू शकत नाही. का? कारण या माणसाच्या वाट्याला आलेला संघर्षच एवढा मोठा आहे की जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे नाव चिरंतन राहील. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. अरे त्यांच्या वाट्याला जो संघर्ष आला, तो संघर्ष आपल्या तर वाट्याला नाही आला. आपण करतो काय मग? यशस्वी होणं एवढं अवघड आहे. जगण्याचं नेमकं तत्वज्ञान काय आमच्या? आम्ही का सगळं करत असतोय? एखाद्याला विचारणारे का करतोस? माझ्या वडिलांची इच्छा आहे. अरे तुला हे का व्हायचं आहे? नाही, माझ्या आईचं तसं मत आहे. अरे तू या दिशेला का आला? नाही, समाजात जरा प्रतिष्ठा आहे. तू करतो कोणाचं? आई म्हणेल ते, वडील म्हणेल ते, समाज म्हणेल. तुझं काय? सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्ही विचार केलाय कधी? आपल्याला काय वाटतं? अहो जगात, आज जगाचं जाऊ द्या, देशाची लोकसंख्या 120 कोटी आहे. 120 कोटी लोक आहेत या देशात. मग आधीच 120 कोटी लोक असताना फिरून तुमचा जन्म कशाला? म्हणजे 120 कोटी काही कमी आहेत का? पण तरीही तुमचा जन्म झालाय, याचा अर्थ त्या 120 कोटींपेक्षा तुमची गरज या देशाला आहे म्हणून झालाय. कारणाविना कुठलीच गोष्ट कधी घडत नाही, कधीच घडत नाही. तुम्ही जन्माला आलात याचा अर्थ तुमच्या जन्माला येण्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. तुम्ही काहीतरी करायचंय, तुम्ही काहीतरी व्हायचंय. तुम्हाला कळलंय का तुम्हाला काय करायचंय? ज्याला कळलं तो मोठा झाला. सगळ्यात महत्वाचं आहे ते. आणि दिलंय हो, प्रत्येकाला काही ना काही दिलंय, निश्चित दिलंय. ज्याला कळतं त्याला यश गाठता येतं. सचिन तेंडुलकरला 4थीत असताना कळालं होतं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो. बस दुसरं काही नाही बघितलं त्यांनी. फलंदाजी त्याच्यावरच रोग धरला. 4थीत कळलं, गेला वर, जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला. इरफान पठाण, त्याला 9वीत कळलं आपण उत्तम गोलंदाजी करू शकतो. त्यांनी तिथून सराव केला, तोही गेला भारतीय टीम मध्ये. पण सचिन तेंडुलकर एवढी लोकप्रियता इरफानच्या वाट्याला नाही का? तेंडुलकरची सुरुवात अगोदर झाली, इरफानची नंतर झाली. तुम्ही सुरुवात जेवढी लवकर कराल तेवढ्या लवकर उंचीवर जाल, तेवढ्या अधिक उंचीवर जाल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मुळात तुमच्यात काय आहे हे तुम्हाला कळणं ही फार निकडीची आणि गरजेची गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. तेंडुलकरला 4थीत कळालं, इरफान पठाणला 9वीत कळालं. आपल्यालाही कळतं तसं. काही काही लोकांना शाळेत गेल्यावर कळतं आपल्यात काय गुण आहे, ते तिथनं हालचाल चालू करतात. काही लोकांना कॉलेजमध्ये गेल्यावर कळतं आपल्यात काय आहे, ते तिथनं धडपड सुरू करतात. काही लोकांना नोकरी लागल्यावर कळतं आपल्यात काय आहे, ते तिथनं प्रयत्न सुरू करतात. काही लोकांना लग्न झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे. काही लोकांना मुलं झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे. काही लोकांना वय झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं हातपाय हलवायला सुरुवात करतात. काही लोक म्हातारे झाल्यावर कळतं त्यांना आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं काय करता येतंय का पाहतात. आणि काही लोक चौघांच्या खांद्यावर गेले तरी त्यांना कळत नाही आपल्यात कुठला गुण होता, ते आले तसे निघून जातात. यांच्या जगण्याला काहीही अर्थ नसतो. जाणीव करून घ्या की तुमच्यात काय आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट
आमच्याकडे सगळ्यात मोठी शोकांचे काय, आम्हाला तुलना करायची सवय, सातत्याने मी तुलना करत असतो. तो असा आहे, तो तसा आहे, माझा असा आहे, त्याचं तसं आहे. गरज काय? अहो, जगामध्ये तुमच्यासारखा दुसरा कुणी नाहीच आहे, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. एकमेवा द्वितीय आहात तुम्ही. दाखवा मला माणूस या जगात तुमच्यासारखा सेम टू सेम माणूस मला आणून दाखवा. बस नाहीच आहे हो. म्हणजे तुम्ही किती एकमेवा द्वितीय आहे, मग स्वतःला कमी समजायचं कारण काय? अहो, या दुनियेत तुमच्यासारखा नाहीच आहे कोणी. बस आहे काहीतरी आपल्यात, एवढं माना कामाला लागा. सगळ्यात मोठी यशाची पहिली पायरी ती आहे, सगळ्यात मोठी, सगळ्यात महत्वाचं ती आहे, बाकी काही नाही. आपली क्षमता, आपलं सामर्थ्य हे ओळखता येणं हे पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं. एकदा ते कळालं ना, वाटेल ते करू शकतो आपण. शिवाजी महाराजांना 16व्या वर्षी कळालं, बस सुरुवात केली. सामर्थ्याची जाणीव, काय करू शकतो त्या क्षमतेची जाणीव, हे महत्वाचं. कारण सांगत फक्त बसू नका. सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची. काय काय मुलांना विचारणार, कसं काय, काय झालं? आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो, ही सगळ्यात मोठी वस्तू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील काय अब्जाधीश होते का करोडपती होते? पुस्तकं विकत घेऊन देता येत नव्हती बाबासाहेबांना. वाचनाची आवड आहे पण नाही घेता येत. एक वेळ उपाशी राहायचे पण पोरला पुस्तक आणून द्यायचे. परिस्थिती नाही आडवी आली तिथं. आणि आंबेडकरांचा सगळ्यात मोठा गुण माहिती आहे, त्यांच्या आयुष्यात त्यांनी वाचलेलं एकदा पुस्तक त्या आयुष्यात पुन्हा कधीच विसरत नाही, कधीच विसरत नव्हते, चुकून नाही. त्यांनी जर 10 वर्षापूर्वी एखादं वाचलेलं पुस्तक काढलं आणि त्यांना विचारलं 355 पानावरचं दुसऱ्या पॅराग्राफ मधलं 4थं वाक्य काय आहे, 10 वर्षानंतर सुद्धा आंबेडकर ते बरोबर सांगायचे. एवढी बुद्धिमत्ता होती. ही काही वरून आली नाही, त्यांना जरा दिलंच असेल जास्त. नाही, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ती मी स्वतः कमावली. कशी कमावली? माझ्या परिस्थितीतून कमावली. कारण माझ्या वडिलांची आर्थिक स्थिती अशी नव्हती की मी पुस्तकं विकत घ्यावी. त्यावेळी ज्यावेळी एखादं नवीन पुस्तक माझ्या हातात पडायचं त्यावेळी मला वाटायचं हे पुस्तक मी विकत घेऊ शकत नाही. आता हातात पडलंय, उद्या आयुष्यात कधी मिळेल का नाही ते माहित नाही. त्यामुळे आताच असं वाचू की आयुष्यात पुन्हा वाचायची गरजच पडता कामा नये. याला परिस्थितीवर मात करणं म्हणतात. याला हे मात करणं आम्हाला जमलंय. स्वप्न बघावीत पण मिटल्या डोळ्यांनी नाही, उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघावीत. मिटल्या डोळ्यांनी बघितलेली स्वप्न सकाळी गायब होतात, पण उघड्या डोळ्यांनी बघितलेली स्वप्न झोपही गायब करतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. ध्येय ठेवायलाच हवं, सगळ्यात महत्वाचं आहे. आयुष्यात हवं काय करायचं आहे ठरवायलाच हवं, निश्चितपणे ठरवायला हवं. बस मी असा जन्माला आलोय पण मी असा मरणार नाही, एवढं तरी निश्चितपणे ध्येय ठेवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण एकदा ध्येय ठरलं नाही की बस. सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या ध्येयासाठी तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता याला महत्व नाही. महत्वाचं आहे तुम्ही त्या कामाचं नियोजन कसं करता. बस व्यवस्थापन सगळ्यात आयुष्यातली महत्वाची गोष्ट आहे. शिवाजी महाराजांनी अफजल खान फाडला. 2 मिनिटात शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, फक्त 2 मिनिटात. पण या 2 यशस्वी मिनिटासाठी शिवाजी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलेलं. तब्बल 1 वर्ष. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली एकही गोष्ट अशी घडली नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. एकही नाही, चुकून नाही, विषयच नाही. एकही गोष्ट. ध्येय काय? देशाचं पारतंत्र्य हटवणं. किती काळात हटवलं या माणसानी? त्यांची 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष रणांगणावर बसून युद्ध खेळण्यात गेली. म्हणजे बालपणाची 10 वर्ष सोडली तर राहिली 40 वर्ष. 40 वर्षात या माणसानं 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलंय. जगाच्या इतिहासात नोंदच नाही. आविष्कार आहे अद्भुत हा. 750 वर्षाचं पारतंत्र्य ते हटवायला किमान 200 वर्ष नाही, फक्त 40 वर्षात ठरलंय काय करायचंय. ते नियोजन तसं आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली एकही गोष्ट नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अजिबात नाही, एकही घटना नाही. हा, महाराजांच्या आयुष्यात एकच घटना घडली ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं. एकच घटना, एकमेव, ज्याचं नव्हतं नियोजन केलं महाराजांनी. ती घटना म्हणजे महाराजांचा मृत्यू. बस
एवढी एकच गोष्ट आहे ज्याचं महाराजांनी नियोजन नव्हतं केलं. बघा ना, शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला निघालेत. अफजल खानाची छावणी खाली माचीवर आहे. राजे गडावरून खाली भेटायला येणार आहेत. आता भेटीची वेळ निवडली. निवड किती वेळ? बरोबर 12:35 दुपारी. आता दुपारी 12:35 का? तर सूर्य बरोबर माथ्यावर येतो. आता सूर्य माथ्यावरच का? तर राजे गडावरनं निघाले. सूर्याच्या त्या लक्क प्रकाशात खानाची छावणी हालचाल स्पष्ट दिसावी. पण खानानं जर राजांकडे बघायचं म्हटलं तर सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात घुसावी. काही दिसू नये त्याला. सोबत 10 अंगरक्षक घेतलेत महाराजांनी. एका बाजूला जिवा महाल आहे, संभाजी गावचे राजे खानाच्या भेटीला निघालेत. आता जिवा महाला नाविक समाजाचा आहे. चालता राहता राजे थबकले. जिवाला म्हणाले, जिवा कैची आहे का रे? कात्री आहे का? त्या जिवाला काही कळे ना. म्हणजे अफजल खानाच्या भेटीला निघालोय आणि कात्री कशाला? राजा म्हणले, ऐका सांग रे. जेव्हा म्हणलं ऐकी काढ 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 काढ. राजा पर करायचं काय? राजे म्हटले, जिवा आमची दाढी बारीक कर. इतकी बारीक कर की अफजल खानानं हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे. इतकं बारीक नियोजन केलं. इतकं. तुम्हाला जिल्हाधिकारी व्हायचंय, तुम्हाला तहसीलदार व्हायचंय, तुम्हाला प्रांताधिकारी व्हायचंय, ध्येय ठरलंय. पण ध्येयापर्यंत पोहोचण्याचं नियोजन कसं करता? इतकं बारीक. काय काय माणसं नियोजन करण्यात अफाट तरबेज असतात. त्यांचा हातच कोण धरत नाही. नियोजन अफाट, अंमलबजावणी शून्य. उपयोग काय त्या नियोजनाचा? तुमच्या नियोजनावर प्रत्यक्ष कृती झाली तर ते नियोजन यशस्वी, तर यश. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण माणसं प्रवास सुरू करतात, ध्येय ठरलंय, नियोजन पण पक्क झालंय, चालायला सुरुवात केली, पण चालता चालता अचानक खडे टोचतात. आता खडे टोचायला लागले की राहू दे, चला माघारी. वाटेत खडे टोचले म्हणून रस्ता बदलू नका. थोडेसे नम्र व्हा, खाली वाका, खडे उचला, बाजूला टाका आणि चालत राहा. चालता 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 एखादा दगड अडवाई. आता दगड अडवा आलाय म्हणून वाट बदलू नका, रस्ता सोडू नका, माघारी तर अजिबात फिरू नका. सरळ त्या दगडावर उभा राहा, स्वतःची उंची वाढवून घ्या आणि पुढे चालायला लागा. चालता चालता एखादा प्रचंड मोठा डोंगर अडवाईल, एखादा पर्वत दिसेल. आता तो पार करणं शक्यच नाही. कळेल, टकरा घेतच बसू नका. थोडा वेळ विसावा घ्या, त्या डोंगराचा अंदाज घ्या, निरीक्षण करा. त्या डोंगराशी भांडायच्या भानगडीत पडूच नका. सरळ त्या डोंगराला वळसा घाला आणि पुढे निघून जा. तुमचं ध्येय पुढे जाणं आहे, डोंगराशी टक्कर घेणं नाही. तुमचं ध्येय ध्येयापर्यंत पोहोचणं आहे, दगडची काळजी करणं नाही. सातत्य सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ती सातत्य. अडचणी संकट ही येतच राहणार. मार्ग नाही बदलायचा. अनेक मार्ग फुटतात. एक दार बंद झालं तर त्याच वेळी 10 दारं उघडलेली असतात. एवढं कधीही निश्चितपणे लक्षात ठेवा. एक मंदिर होतं, प्रसिद्ध मंदिर अगदी. त्या मंदिरामध्ये अनेक देश विदेशातले लोक यायचे, भक्तगण यायचे आणि मग ते मंदिर खूप चर्चेचं, प्रसिद्धीचं. पण त्या मंदिराचे ट्रस्टी बदलले आणि ट्रस्टी बदलल्यावर त्यांनी विचार केला की आपल्या मंदिरामध्ये देश विदेशातली लोक येतात, त्यामुळं इंग्रजी बोलणारे सगळे भाविक वगैरे असतात. आपल्या मंदिरातल्या लोकांना सुद्धा सगळ्यांना इंग्रजी आलं पाहिजे. आणि त्यांनी लगेच फरमानच काढलं, मंदिरामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला इंग्रजी आलंच पाहिजे, कंपल्सरी आहे म्हणे. झालं. आता त्या देवळात एक घंटा वाजवणारा होता, त्यालाही कंपल्शन झालं ना. ते म्हणे मला काही इंग्रजीचा उपयोग आहे, मी काय इंग्रजीतनं घंटा वाजवतो का? आणि इंग्रजीतनं वाजवली काय, मराठीतनं वाजवली, वाजणार घंटाच आहे. मग मी शिकलो नाही म्हणून काय होतंय? ट्रस्टी म्हणजे नाही, नियम म्हणजे नियम, सगळ्यांना इंग्रजी आलंच पाहिजे. आता ते 50-55 वर्षाचं वय त्याचं. म्हटलं आता कधी शिकावं? त्यांनी सरळ ती नोकरी सोडली, घंटा वाजवायची. बरं, आता नोकरी सोडली पण पोटापाण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, करावं काय? बरं, मंदिर प्रसिद्ध आहे, अनेक गर्दी होते, देश विदेशातले भाविक येतात. त्यांनी विचार केला, मंदिराच्या आसपास कुठं चहा प्यावा तरी काही व्यवस्था नाही. त्यांनी काय केलं, सरळ मंदिराच्या बाहेर एक चहाचं टपरं टाकलं. आता गर्दी जास्त, चहाचं टपरं जोरात चाललं. बघता बघता चहाच्या टपऱ्याचं त्यांनी छोटं हॉटेल केलं. छोटे हॉटेलही तुफान चाललं. छोट्या हॉटेलचं त्यांनी मोठं हॉटेल केलं. मोठं हॉटेल सुद्धा भयानक चाललं. बघता बघता त्याची 3-4 मोठी हॉटेल झाली. नंतर त्यांनी पंचतारांकित हॉटेल काढली, हॉटेलची साखळीच तयार केली. आणि त्याच्या त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये देश विदेशातले भाविक उतरायला लागले, निवासासाठी थांबायला लागले. त्या हॉटेलचं व्यवस्थापन, तिथलं नियोजन हे सगळं त्यांनी बघितलं. आणि त्या एका अमेरिकन शिष्टमंडळाला तिथं उतरलेलं असं वाटलं की या हॉटेलचं नियोजन व्यवस्थापन इतकं उत्तम आहे, याच्या मालकाला भेटावं. आणि त्यांनी त्या मालकाला भेटायची इच्छा व्यक्त केली. मग हा आला भेटायला. आता ते सगळे इंग्रजीतनं बोलतायत, हा पट्ट्या मराठीतनं. मग एक जण म्हटला, अहो एवढ्या पंचतारांकित हॉटेलचे तुम्ही मालक, तुम्हाला इंग्रजी येत नाही?
तुम्ही इंग्रजी शिकला नाही? तसा तो म्हणाला, इंग्रजी शिकलो असतो तो आतापर्यंत देवळात घंटाच वाजवत बसलो असतो. यशाकडे नेणाऱ्या पुष्कळ वाटा असतात. तुम्ही एकाच दारावर टकरा नका मारत बसू. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सगळ्यात आम्ही काय करतो, एक दार बंद झालं ना तिथंच हातपाय गाळून शांत बसतो. कुछ नाही होगा. का दरवाजाच उघडत नाही? अरे दरवाजा स्वतःहून नाही उघडणार, तुला स्वतःला उघडावा लागेल. रस्ता तुझ्या पुढे नाही येणार, तुला स्वतः रस्ता निर्माण करावा लागेल, नाहीतर शोधावा लागेल. अजिबात नाही होत असं. आयतं कुणी आणून टाकत नाही तुमच्या पुढे, चुकून नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. एक पलीकडच्या प्रांतात जायचं होतं, नदीच्या किनाऱ्यावर होता, काठावरच उभा. त्या बोटी येत होत्या जात होत्या, दिवसभर बोटींचं येणं जाणं चालू आहे. तो तिथंच उभा आहे. मग संध्याकाळी हालचाल मंदावली, बोटी बंद झाल्या. ती बोट बांधणारा एक जण नाविक पुढे आला, त्याला म्हणाला, मी तुला दिवसभर बघतोय, तू इथंच काठावर उभा आहेस, कोण येणार आहे का? तो म्हणाला, कोण येणार नाही, मलाच जायचं आहे. अरे मग तू दिवसभर सांगितलं का नाही? नाही, मला कोणी विचारलंच नाही. अरे पागल, जायचं तुला आहे. सगळ्यात मोठा आयुष्याचा जीवन नियम सांगतो. सांगा म्हणजे कळेल, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, आणि ठोठवा म्हणजे उघडेल. हे करणं ज्याला जमतं त्याला यश जिंकता येईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ठोठवलंच नाही तर दार उघडेल कसं? ठोठवा. जिथं जायचं आहे ना ते ठोठवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सगळ्यात. आणि विश्वास ठेवा स्वतःवर, स्वतःच्या क्षमतेवर, स्वतःच्या सामर्थ्यावर. काही नाही जगात अशक्य, चुकून सुद्धा नाही काही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सामर्थ्य प्रत्येकामध्ये असतं, नसतं कुठं काय. ते हिप्नॉटिझम माहिती असेल तुम्हाला, संमोहन शास्त्र. प्रयोग बघितले असतील त्याचे. म्हणजे एखाद्याला सांगितलं झोप खाली, अंगावर सायकल नेतो, नको बाबा. आणि त्याला संमोहित करा आणि त्याला सांगा आता तुझ्या अंगावर ट्रक घालणार आहे, पण तुला काही होणार नाही. तो संमोहित अवस्थेत जातो, ट्रक अंगावर जातो, त्याला काही होत नाही. तो तोच आहे ना. मग फक्त त्याच्या मनाला आज्ञा दिली की आता अंगावर ट्रक जाणार आहे, तुला काही होणार नाही. त्याच्या मनानं आज्ञा स्वीकारली, काही नाही होणार मला. नाही झालं. मनाला आज्ञा द्या. पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाहीत, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात रणात पराभूतच होऊ शकत नाहीत. मन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. मनाला फक्त सांगा, बाकी काही नाही. तुम्हाला मधमाशी माहिती आहे? मधमाशीचं शरीर कधी बघितलंय? शरीर खूप जाड आहे तिचं, आणि पंख एवढेच आहे. म्हणजे झुलॉजी असं सांगतं, जैविक शास्त्र असं सांगतं की नैसर्गिक पद्धतीनं त्या शरीराच्या रचनेचा जर अभ्यास केला तर मधमाशी उडूच नाही शकत. उडूच नाही शकत, ती शक्यच नाही उडणं. पण तरीही मधमाशी उडते का? कारण तिनं झुलॉजी वाचलेलं नाही. आणि शरीर रचनेनुसार आपण उडू शकत नाही हेच तिला माहित नाही. साधं सोपं नियम आहे. नकारात्मक सूर लावणारी माणसं आसपास भरपूर असतात. नागरी सेवेचा अभ्यास करतोयस, स्पर्धा परीक्षेला बसतोयस, दुसरं काहीतरी बघ बरं, ते काही खरं नाही. हे भयानक. माहितीच करून घेऊ नका ना यात काय पुढं होतं. मला जिंकायचंय बस, मला बाकी काही कळत नाही, दुसरा विषयच नाही. जिथं कुणीच पोचू शकत नाही तिथं तो पोचला. पोचून परत आला. लोक म्हणले तू तिथं गेलता? म्हणलं हो. अरे तिथं कुणीच जात नाही. मला माहितच नव्हतं कुणी जात नाही. माहितीच करून घेऊ नका. हे जमत नाही, हे सहज शक्य होत नाही. नाही, अहो जगात असं आहे काय जे अशक्य आहे? काहीच नाही. विषयच नाही तो. सगळं तुमच्या ताब्यात आहे, तुमच्या हातात आहे. लोक तुम्हाला धरून कुठेही नेत नाहीत, कधीच नाही. तुम्ही आनंदी व्हायचं, यशस्वी व्हायचं हे लोकांच्या नाही, मतावर नाही, मनावर नाही, ते तुमच्याच मनावर अवलंबून आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. एक गोष्ट कायम कायम डोक्यात ठेवा, मला कुणीही अयशस्वी करू शकत नाही. आणि या जगातल्या कुठल्याही गोष्टीत तुम्हाला मागं खेचायची ताकद नाही. तुम्हाला मागं खेचायची ताकद फक्त आणि फक्त तुमच्यातच आहे, एवढी सत्यता आहे. मग मागं खेचायची ताकद जर तुमच्यातच आहे तर पुढे न्यायची ताकद कुणात आहे? तुमच्यातच आहे. मग मागं कशाला राहता? पुढे जा ना. सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो तू आहे.
विश्वास ठेवा स्वतःवर, सामर्थ्यावर. राणा प्रताप माहिती असेल तुम्हाला. या राणा प्रतापचा सेनापती भीमासिंह एके दिवशी धावत धावत राणा प्रतापकडे आला. ठाकूरजी गजब हुआ, क्या हुआ? जहांगीर येतोय, 1 लाखाची फौज घेऊन येतोय. बरं मग काय 1 लाखाची फौज घेऊन येतोय? अरे हो की मग? अहो ठाकूरजी आपले फक्त 15,000 आहेत. बरं मग? अहो असं काय करतात ठाकूरजी? त्यांचे 1 लाख आहेत, आपले फक्त 15,000 आहेत. अरे हो की मग? अहो ठाकूरजी त्यांचे 1 लाख आहेत, आपले फक्त 15,000 आहेत. कसे टिकणार? असं आहे का? बरं चला, मी येतो तुमच्या बरोबर. त्याने काय होईल? 15,000 1 हो. अहो ते 1 लाख आहेत. राणा प्रताप म्हणला तसं नाही, मी 1 लाख आणि तुम्ही 15,000. किती झालो? 1,15,000. ते तर फक्त 1 लाख आहेत. चला, ही स्वतःला 1 लाख समजायची जिगर तयार करा. आपण 1 लाखापेक्षा कमी नाही हे स्वतःचं सामर्थ्य ओळखा. आपोआप यशस्वी व्हाल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात गरजेची गोष्ट आहे ती. आयुष्यात सगळ्यात साध्य काय? दुर्दैवानं खरं सांगू का, हे सगळं तुमच्या माझ्या शिक्षणात अंतर्भूत व्हायला होत नाही. माझ्या शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते, चरित्रकला शिकवली जात नाही. माझ्या शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं, जीवनशास्त्र शिकवलं जात नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. खरं तर ना काकाते साहेब, आपण व्यक्तिमत्व विकासाचं केंद्र चालवता, ही महत्वाची गोष्ट आहे. माझ्या पोरांना तेच सांगायला हवं पहिल्यांदा. तुझ्यात ताकद आहे, तुझ्यात हिंमत आहे, तुझ्यात सामर्थ्य आहे, बस करून दाखव. होणारच आहे तुला. हा सगळ्यात मोठा भाग असतो. जी माणसं ते करतात ती आपोआप यशस्वी होतात. हा सगळ्यात मोठा भाग. आणि एकदा जायचंच म्हटलं तर संघर्ष किती अडवा येऊ द्यावं, यश मिळवता यायला. संघर्षावर मात करूनच पुढे जाता येत. म्हणजे पूर्वी आम्ही शाळेत असताना आम्हाला एक सुविचार होता, 10वीचं काटेरी कुंपण ओलांडल्याशिवाय कॉलेजची हिरवळ दिसत नाही. त्याला हातच जोडलेले मी त्या सुविचाराला. कॉलेजची हिरवळ काय आहे? संघर्षाचे काटे ओलांडल्याशिवाय आयुष्याचीच हिरवळ दिसत नाही, सुखाची हिरवळ भेटत नाही. हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे. तुम्ही सहज मिळवायला गेला नाही मिळणार हो काहीच. आयुष्यात मोठी माणसं ती झाली, त्यांनी असं झोकून देऊन काम केलं. आणि अपयश हे मागं फिरायचं कारण नाही, ते आपल्याला आणखी एक संधी मिळाली हे मानायचं कारण आहे. एवढं फक्त डोक्यात ठेवा.